आपल्या M3मध्ये एक टॉपिक निघून येतो नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा. याच्यावरती 5 मार्काचं गणित आपल्याला येत असतं. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये काय असतं माहिती आहे का? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ही एक पद्धत झाली ज्याच्या मदतीने आपण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करू शकतो. एखादी घटना जी आहे तिची होण्याची शक्यता काढू शकतो. समजलं का? जसं की छापाकाटा पाडतोय मी, तो जर मी 3 नाणे उचलले आणि तिघांना एकाच वेळेस फेकलं तर 2 वेळेस हेड येण्याचे किती चान्सेस आहेत, आलं का? असं आपण जनरली बोलत असतो. तर शक्यता फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे जनरली 3 पद्धती असतात. एक असते नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मेथड, दुसरी असते बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मेथड आणि 3 नंबर असते आपल्याकडे पॉइझन डिस्ट्रीब्युशन मेथड. तो नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मेथड, नंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मेथड, बायनॉमियल आणि तिसरी कोणती असते? पॉइझन. या तिघांपैकी आपल्याला 10 मार्कासाठी क्वेश्चन येणार आहे. 5 5 5 तिघांपैकी 2. आलं का लक्षात? तर या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत? या लेक्चरमध्ये नॉर्मल डिस्ट्रीब्युशन बघणार आहोत. एक एक करून बघू. चला बघा, नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये काय असतं? जेव्हा पण तुम्ही उदाहरण वाचणार, हे उदाहरण वाचल्यानंतर तुम्हाला नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं उदाहरण आहे की नाही हे कळायला पाहिजे पहिले. बरं, मग कसं कळणार? पूर्ण उदाहरण वाचल्यानंतर कुठेतरी नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असा शब्द सापडून जाईल. ठीक आहे, कुठेतरी नॉर्मल डिस्ट्रीब्युशन शब्द सापडून जाईल. किंवा दुसरी पद्धत काय? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला लक्षामध्ये काय की एकतर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन वर्ड सापडल्यानंतर तुम्ही काय करणार? परत या एक्झाम्पलकडे येणार. किंवा जर एक्झाम्पलमध्ये तुम्हाला मीन सापडला, मीनलाच बोलतात काय? ॲव्हरेज. मीनलाच काय बोलतो आपण? ॲव्हरेज. तो मीन शब्द सापडला किंवा ॲव्हरेज शब्द सापडला तर समजून घ्यायचं की हा नॉर्मल डिस्ट्रीब्युशनवाला उदाहरण आहे. उदाहरण बघू आपण पुढे. तो मीन. नंतर पुढे आपल्याकडे काय असतो? जर मीन झालं, ॲव्हरेज झालं किंवा दुसरा शब्द आपल्याकडे असणार स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन. तो सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्हाला 3 पद्धतीने नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं एक्झाम्पल ओळखता येईल. एक तर उदाहरणामध्ये नॉर्मल डिस्ट्रीब्युशन वर्ड सापडेल किंवा उदाहरणामध्ये मीन आणि स्टँडर्ड डिव्हिएशन असे दोघं शब्द तुम्हाला सापडतील. तेव्हा आपण ओळखून घ्यायचं की एक्झाम्पल नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं आहे. बरं, मग आता नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं उदाहरण आहे हे ओळखल्यानंतर सॉल्व कसं करायचं? त्यासाठी माझ्याकडे एक्सप्रेशन असतो, तो म्हणजे झेड. मला झेड फाइंड आउट करावा लागतो, स्टँडर्ड डेव्हिएट. ठीक आहे, तो झेड कसा फाइंड आउट करतात? एक्स मायनस एक्स बार. एक्स मायनस एक्स बार मला करावं लागतं. ठीक आहे, ते कशा पद्धतीने करतो बघा आता पुढं. डिवाइड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन. तो याच्यानुसार मी झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतो. तुम्ही म्हणणार की एक्स काय, एक्स बार काय, सिग्मा काय, हे आपण उदाहरण आल्यावर समजून घेऊया. पण मी हे टाकून व्हॅल्यू झेडची व्हॅल्यू काढून टाकली. बरं, मग आता झेडची व्हॅल्यू काढली, मग पुढे काय झालं? तो झेड जे असतो एक्स ॲक्सिसवरती मी झेडच्या व्हॅल्यू लिहितोय आणि माझ्याकडे या पद्धतीचा एक कर्व असतो, याला बोलतो मी नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा कर्व. ओके, ही जी नॉर्मल डिस्ट्रीब्युशनची मी कर्व काढलेली आहे, या पद्धतीची कर्व आहे की हा पूर्ण एरिया किती आहे? 1 आहे. किती हा एरिया टोटल? 1. याचा अर्थ या रेषेच्या इकडच्या बाजूला अर्धा आणि रेषेच्या पलीकडे अर्धा. याचा अर्थ इकडे एरिया आहे 0.5, इकडे एरिया किती आहे? 0.5. तो या कर्वच्या खालचा एरिया टोटल किती असतो? 1. निम्मा 0.5, निम्मा 0.5. आता एवढी बगबग जी केली मी, याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल घ्यायला पाहिजे. तो एक एक्झाम्पल आपण घेऊ.